नमस्कार, मी मोरेश्वर बडगे. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरला 8 डिसेंबरपासून म्हणजे 3 दिवसांनी सुरू होत आहे. सरकार पहिल्याच आठवड्यात ते अधिवेशन गुंडाळण्याच्या मनस्थितीत आहे असं दिसतंय. अधिवेशन येत आहे पण नागपुरात कुठेही चहलपहल नाही, माहोल नाही. एक काळ असा होता की नागपूर अधिवेशन म्हटलं की पहिल्या दिवशी विदर्भ बंदने सरकारला सलामी मिळायची, लाठीचार्ज व्हायचा. जमुद्रा दोटे लाखाचा मोर्चा घेऊन विधानसभेवर यायचे. आता मोर्चा नाही, आंदोलन नाही, कुठलंही म्हणजे विदर्भाची चळवळ संपली आहे असं वाटते का तुम्हाला? हा आजच्या चर्चेचा आपण विषय करूया. की विदर्भ राज्याची मागणी जी एकेकाळी बुलंद होती, ती मागणी आता दबली आहे का, मागे गेली आहे का? लोक वेगळं विदर्भ राज्य विसरले आहेत का? लोकांना नको आहे का ते? लोकांना नेमकं काय पाहिजे? म्हणजे हेच फडणवीस सरकार पाहिजे आहे का, ज्यांना त्यांनी बहुमताने बसवलं आहे? एकूण परिस्थिती अशी आहे की विदर्भ राज्याबद्दल कुठे उठाव नाही, कुठे आंदोलन नाही, चर्चा नाही. अधिवेशनाला 2 दिवस उरले असताना ही परिस्थिती आहे. यात दोष कोणाचा? म्हणजे राजकीय पक्षांचा आहे की सामाजिक संस्थांचा आहे की समाजामध्ये लोकांमध्ये चेतना जागवण्याचा प्रयत्न झालेला नाही? आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ संपादक, कट्टर विदर्भवादी प्रभाकर कोंडबत्तनवार. नमस्कार. त्यांच्याकडून समजून घेऊया नेमका काय विषय आहे आणि विदर्भ राज्य विसरलेत का विदर्भाचे लोक मागायचं? ते मागणी मागे का पडते? प्रभाकर कोंडबत्तनवार. अधिवेशन आलंय नागपुरात, दरवर्षीचा परिपाठ झाला आहे. अधिवेशन घ्यावं लागतं. 1953च्या नागपूर करारानुसार पुढे 1953च्या नागपूर करारानुसार पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी प्रामुख्याने यशवंतराव चव्हाण आणि प्रभूतींनी विदर्भातील नेत्यांसोबत देशमुख, आर.के. पाटील, वानखेडे या नेत्यांसोबत 1953 साली करार केला. त्या करारात एकूण 10 कलम. विदर्भाला लोकसंख्येच्या प्रमाणात राज्य सरकारच्या नोकऱ्या दिल्या जातील, महत्वाचं कलम. दुसरं कलम होतं न्यायव्यवस्थेत विदर्भातील वकिलांना न्यायाधीश होण्याची संधी लाभेल उच्च न्यायालयात लोकसंख्येच्या प्रमाणात. तिसरा मुद्दा, निधी वाटपात कोणताही भेदभाव केला जाणार नाही. चौथा मुद्दा, एक अधिवेशन, पूर्णकालीन अधिवेशन नागपुरात वर्षभरात एकदा घेतलं जाईल आणि त्या अधिवेशनामध्ये पूर्णपणे विदर्भाच्या प्रश्नांची चर्चा होईल. आज आम्ही काय बघतो, हे निकष पूर्ण झाले का? महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा ठराव 1960 साली मार्च महिन्यात मुंबईत विधानसभेत मांडताना यशवंतराव म्हणाले होते, नागपूरची राजधानी होती, एका राज्याची राजधानी नागपूर होतं, ती त्यांना राजधानीचा दर्जा गमावून महाराष्ट्रात यावं लागतं. त्यामुळे नागपूरवाल्यांचं दुःख, विदर्भाचं दुःख आम्ही समजू शकतो. त्यावर फुंकर घालण्याचा प्रयत्न म्हणून एक अधिवेशन नागपुरात घेतलं जाईल आणि विदर्भाला त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त देऊ, मुठभर जास्त देऊ. त्या भाषणाला झुकते माप असं संबोधलं गेलं. घडलं का असं?
विधानसभेत घोषणा अशी करण्यात आली होती, यशवंतरावांनी म्हणाले होते, महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीतील ताब्यातील 16 संचालनालय डायरेक्टोरेट जी आहेत, मुख्य कार्यालय जी आहेत, त्यापैकी काही कार्यालये नागपूरला हलविण्यात येतील. याचा अर्थ असा होता की नागपुरात काही संचालनालय येणे अपेक्षित होतं. मग काय काय येणार होतं आमच्याकडे? आमच्याकडे सार्वजनिक आरोग्य संचालनालय येणार होतं, आमच्याकडे तंत्र शिक्षण संचालनालय यायचं ठरलं होतं, आमच्याकडे वजनमापी द्यायचं ठरलं होतं, आमच्याकडे भूमी अभिलेखचं संचालनालय येणार होतं, आमच्याकडे वन खात्याचं संचालनालय, वन खात्याचं हेडक्वार्टर येणार होतं. काय घडलं? प्रत्यक्षात असं घडलं की वन खातं, जे विदर्भात सर्वाधिक वन आहे म्हणून ते आमच्या वाट्याला आलं, दिलं. पण ते देखील आता तुम्ही इथून पुण्या मुंबईला न्यायचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. म्हणजे विदर्भाच्या वाट्याला मिळालं एक पेव तेही चाललंय तिकडे. असो. दुसरा भाग, जे संचालनालय पुण्यातून काही नागपुरात हलवायचा प्रयत्न झाला, त्यावेळेस तिथल्या खासदारांनी, काँग्रेसच्या खासदारांनी आमरण उपोषणाची धमकी दिली आणि तो केम यशवंतरावांचाच होता. त्यांनीच त्यांच्या माणसासाठी तुम्ही उपोषण करा आणि तुमचं उपोषण झाल्यानंतर आम्ही सांगू हे मरायला टेकलेत, आम्ही आता राजकारण तुमच्याकडे पाठवत नाही कार्यालय. बदमाशी तिथे झाली. दुसरा मुद्दा आमचा असा, आमचे काही विद्वान बोरू बहात्तर पत्रकार म्हणतात यशवंतरावांनी महाराष्ट्रात MIDCचा पाया रचला. चुकीचं आहे. अहो, MIDCचा पाया यशवंतरावांनी कितपत रचला, कुठे रचला, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर दुसरे मुख्यमंत्री मासा कन्नमवार, मारुती सामशिव कन्नमवारजी यांनी त्यांच्यावर आलेल्या अविश्वास ठरावाला 1963 साली दिलेलं उत्तर विधानसभेतलं आपण वाचलं पाहिजे. त्यात त्यांनी सांगितलंय की पश्चिम महाराष्ट्रात किती सुरू झाले ITI, किती औद्योगिक संस्था तिकडे उभ्या राहिल्या, किती औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या आणि आमच्या विदर्भात किती राहिल्या. नागपूरची MIDCचा पाया भरणी समारंभ यशवंतरावांनी नव्हे, कन्नमवारांनी केला. आता चुकीची माहिती देऊन जर आम्हाला भ्रमित केलं जात असेल, समन्वयात ठेवलं जात असेल तर व्हायचं कसं? पुढला प्रश्न नोकऱ्यांचा. अगदी अलीकडे महाराष्ट्रातील राज्यकर्मचारी, जे राज्य सरकारचं वेतन घेतात असे कर्मचारी, ज्यांची संख्या जवळपास 18 लाख आहे, ते रेव्हन्यूचे असतील, ते BNCचे असतील, सार्वजनिक आरोग्याचे असतील किंवा जिथे जिथे राज्य सरकारकडून पगार मिळतो मग शैक्षणिक असतील, अशा कर्मचाऱ्यांची संख्या 18 लाख. या 18 लाख कर्मचाऱ्यांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात विदर्भाचे लोक पाहिजे, कर्मचारी पाहिजे. म्हणजे 18 लाख महाराष्ट्रात विदर्भाची लोकसंख्या आम्ही सांगतो 22 ते 23% आहे, 24% आहे. करार करते वेळेस 24%, 23%. आता 23% जर आम्हाला नोकऱ्यात वाटा पाहिजे तर 28 म्हणजे 18 लाखांमध्ये 23% म्हणजे आमच्या नोकऱ्या किती झाल्या, किती होतात? करा हिशेब. 18 लाखात 23% सरळ सरळ आहे. 18 दुणे 36, जवळपास 4 लाख नोकऱ्या विदर्भाच्या माणसाच्या हक्काच्या आहेत. आमच्या आकडेवारीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण विदर्भातली माणसं 70 ते 75 हजार कर्मचारी आहेत फक्त. म्हणजे मग आमच्या 3.25 लाख नोकऱ्या कोणी पळवल्या? तुम्ही पळवल्या ना. राज्य एक आहे, राज्य एक आहे सांगत. मग आमच्या नोकऱ्या तुम्ही जर पळवल्या असाल मग आमच्या लोकांनी काय करायचं? नोकऱ्या नाहीत, रोजगार नाही. नंतर मुद्दा आहे, शेती आहे का आमची चांगली? पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ मिळून पूर्ण विदर्भ. आम्ही तुलना करतो. आम्ही स्वतः पुस्तिका काढली, ओसाड गावाचा अशांत प्रदेश, त्याचं नाव विदर्भ. विदर्भाची आंदोलन समिती वितरित केलंय. प्रकाश पोरे देशोनी त्यांनी छापलंय. आम्ही ही पुस्तिका राकेश टिकायत त्यांच्याकडे सुद्धा दिली आणि या पुस्तिकेच्या 92,000 प्रती संपूर्ण
विदर्भात आमगाव ते खामगावपर्यंत वितरित केल्या. आणि त्या पुस्तिकेत फक्त 4 ते 6 मुद्दे महत्त्वाचे ठरवले. गेल्या 60 वर्षात महाराष्ट्रात आल्यापासून आमच्या वाट्याला काय आलं? आमच्या वाट्याला आलं ओसाड गावे, जिथे वस्तीच नाही, त्याला रिठी म्हणतात काही ठिकाणी. तिकडे रिठी म्हणत असेल मला माहीत नाही. आमच्याकडे रिठी गाव म्हणतो आम्ही. रिठी म्हणजे गावाने जमीन आहे त्यांची, पण घरदार सोडून दिलंय, पिकत नाही, काय करायचं. महाराष्ट्रामध्ये अशा रिठी किंवा ओसाड गावांची संख्या आहे 2700 संपूर्ण महाराष्ट्रात. महाराष्ट्रात ग्रामपंचायती असलेल्या गावांची किंवा ग्रामपंचायत असलेल्या गावांची एकूण संख्या जवळपास 43,000. या 43,000 मध्ये 2700 गावं ओसाड आहेत. आणि दुर्दैवाचा भाग असा आहे की महाराष्ट्र अतिशय सुफलाम केलाय असं सांगणाऱ्यांनी आमच्या विदर्भाची सततची उपेक्षा केली. त्याचा परिणाम काय झाला? या 2700 ओसाड गावापैकी 2300 ओसाड गावे एकट्या विदर्भात आहेत. आमच्या नागपूर जिल्ह्यात जवळपास 325 गाव ओसाड पडली. विदर्भातला सगळ्यात सुधारित जिल्हा 325. वर्धा जिल्ह्यात 460च्या जवळपास 360 गाव ओसाड पडली. आमच्याकडे एकेका जिल्ह्यात 300, 350, 400, 200 अशी संख्या आहे. नगर जिल्ह्यात किती गाव पडली? अहिल्यानगरमध्ये किंवा अहमदनगर जिल्ह्यात 3, सांगली जिल्ह्यात 3, पुणे जिल्ह्यात 25 आणि पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्र, दक्षिण म्हणजे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर हे 5 जिल्हे. आणि ज्याला आम्ही उत्तर म्हणतो साधारणतः नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार असे एकूण 10 जिल्हे. या 10 जिल्ह्यांमध्ये ओसाड गावांची संख्या फक्त 135 आहे. आमच्याकडे 2300, तिकडे 135. का बरं? राज्यकर्ते सगळ्याच ठिकाणी त्यांचं समन्यायी वाटप करणार होते, वितरण करणार होते व्यवस्थेचं. संपूर्ण सुफलाम करायचं तुम्ही आम्हाला आश्वासन दिला होता. बघा आमची गावं का ओसाड पडली. इलेक्ट्रिसिटीमध्ये काय घोळ आहे की शेतकऱ्यांना आम्ही वीज पुरवतो, किती पुरवतो? आमचा बॅकलॉग किती आहे विदर्भाचा? ठिकाचा बॅकलॉग किती आहे? कृषी पंपाला वीज दिली जाते, किती दिली जाते? अहो चंद्रपूर जिल्हा असं गृहीत धरा की संपूर्ण महाराष्ट्रात 100% वीज कृषीसाठी दिली जाते. आता या 100% वीजमध्ये सर्वाधिक वीज निर्मिती कुठे होते? चंद्रपूर जिल्ह्यात. आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कृषीसाठी वीज भेटते फक्त 0.35, अर्धा टक्का असं गृहीत धरा. अर्धा टक्का वीज आमच्या चंद्रपूर जिल्ह्याला, जो सर्वाधिक वीज निर्मिती आहे. आणि जिथे विजेचा एकही कारखाना नाही, प्रकल्प नाही, त्या जळगाव जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यात वीज मिळते आहे 10 ते 11%. नाही प्रभाकरराव, इतकी भीषण परिस्थिती आहे. होय. तरी विदर्भ राज्याची मागणी उठत का नाही, पेटत का नाही? बिलकुल सर, लोक का पेटत नाही? सर तुमचं म्हणणं बरोबर आहे. आपण प्रस्तावना करताना सांगितलं की मागणी विजलेली आहे का? मी या मताशी सहमत नाही आहे. याचं कारण असं आहे, हे जन आंदोलन आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे भाषेवर आधारित किंवा जाती धर्मावर आधारित आंदोलन नाही. त्यामुळे लोकांना पेटवणं, चिथवणं अतिशय अवघड बाब आहे. आम्ही स्वतः त्यात वावरतो, आम्हाला माहिती आहे. झारखंडची निर्मिती व्हायला किती वर्ष लागले? केव्हा झालं झारखंड? 1936 मध्ये तिथल्या ख्रिश्चन मिशनरींनी बिहार सरकारच्या तत्कालीन इंग्रज गव्हर्नरला लिहून पाठवलं की झारखंडची निर्मिती वेगळी करा. 1936चा. कधी झाली ती? 2000 मध्ये झाली. किती वर्ष लागले त्यांना? झारखंडवाल्यांनी अक्षरशः रेल्वे गाड्या अडवल्या. दिल्लीकडे कोळसा घेऊन जाणाऱ्या गाड्या, रेल्वे गाड्या, मालगाड्या झारखंड आंदोलन अडवल्या. तेव्हा कुठं केंद्र सरकारचं नाक दाबल्या गेलं आणि झारखंडची
निर्मिती झाली, हा इतिहास आहे. इट इज ट्रू. पण उत्तराखंडसाठी कुठं आंदोलन झालं तेवढं तीव्र? झालंच नाही. तुम्ही तेलंगणाचं राज्य केलात काँग्रेसने, माणसं मेली, 1200 पोरं मेले. हो, विद्यापीठाचे 1200 पोरं आम्हाला त्यांना शहीद करावे लागले. मला अजूनही आठवते 1973 जेव्हा आंध्र प्रदेशात वेगळ्या तेलंगणा राज्याची मागणी अतिशय पॉवरफुल होती आणि चिन्ना रेड्डी, डॉक्टर चन्ना रेड्डी हे काँग्रेसचे नेते होते. त्यांनी ती मागणी लावून धरली होती. केंद्रातील काँग्रेस पक्षानं चन्ना रेड्डींना काँग्रेसमध्ये घेतलं, त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं आणि त्यांची मागणी तिथे जिरवली. त्यामुळे पण त्यानंतर त्याची मागणी थांबली का? नाही थांबली. कुठेतरी राव आले, चंद्रशेखर राव आले. 2014 घडून दाखवलं त्यांनी. 73 ते 14 किती वर्षाचा कालखंड झाला ते बघा तुम्ही. 1952 54 तेलंगणाची मागणी होती आणि 2013 पूर्ण 14 पूर्ण होते काँग्रेसच्या काळात. म्हणजे एखाद्या राज्याची मागणी पूर्ण करायची किंवा नाही याचं संपूर्ण अधिकार राज्यघटनेनुसार, राज्यघटनेतील अनुच्छेद 3 नुसार हा संपूर्ण अधिकार केंद्र सरकारचा आहे. राज्याचा त्यात काही संबंध येत नाही. केंद्रीय गृह खात्यानं राष्ट्रपतीला प्रपोजल पाठवायचं की आम्हाला या राज्याचं बायफर्केशन करायचं आहे, 2 तुकडे करायचे आहेत आणि ते बायफर्केशन करायचं प्रस्ताव राष्ट्रपतीकडे, राष्ट्रपती त्या संबंधित राज्याकडे तर प्रस्ताव पाठवतात आणि ते म्हणतात की तुम्ही तुमच्या विधानसभेत चर्चा करा, काय करायचं तुम्हाला होकार द्या, नकार द्या. आम्ही फक्त तुम्हाला माहितीसाठी पाठवलेलं आहे. तुमचा नकार असला तरी आम्हाला फरक पडत नाही, होकार असला तरी फरक पडत नाही, ती फक्त माहितीसाठी. त्यामुळं महाराष्ट्रात जे सांगतात की शिवसेनेवाले किंवा होऊ देणार नाही, तुम्ही कोण नाही होऊ देणार म्हणणार, तुमचा काय संबंध येतो? जी शिवसेनेमध्ये होऊ देणार, तुझा जन्म कधीचा? शिवसेनेचा जन्म कधीचा? उद्धव ठाकरेचा जन्म कधीचा? 1960चा. मी उद्धव ठाकरेची मुलाखत घ्यायला शिवसेना भवन दादरमध्ये गेलो होतो. 95 गेलो. त्या दिवशी त्याचा वाढदिवस होता. मी त्याला विचारलं कधीचा जन्म? तो म्हणे महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर माझा जन्म झाला. त्यांचा जन्म 7 जुलैचा, महाराष्ट्राची निर्मिती मे महिन्यातली. मी त्यांना हसत म्हणालो महाराष्ट्राने केवढी बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला केवढी मोठी देणगी दिली बघा तुमच्या निमित्ताने. अर्थात त्यातलं व्यंग सोडा. प्रश्न असा आहे की ज्यांचा जन्मच नव्हता महाराष्ट्राच्या वेळेस, निर्मितीच्या वेळेस, ते महाराष्ट्रात येत नाही असं कसं म्हणणार? आणि तुम्हाला आमची काय रिॲलिटी माहिती आहे? पहिला भाग. दुसरा भाग, इतिहास, प्राचीन इतिहास खोदून काढा आणि त्यात आम्हाला दाखवा विदर्भ हा कधी काळी महाराष्ट्राचा भाग होता. आम्हाला शोधून दाखवा. आम्ही चॅलेंज देतो आणि तुम्ही जर ते सिद्ध करून दाखवलं तर या क्षणी प्रभाकर कुंदर ही मागणी सोडली, आम्हाला ती मागणी करायची. परंतु तसं नसताना आमचं स्वतंत्र अस्तित्व होतं. बडगे साहेबांनी आता मला विचारलं की लोकांमध्ये उत्साह दिसत नाही. असं नाही सर, उत्साह नाही असं नाही आहे. लोक वाट बघतायत कोणतरी सक्षम माणूस येतो का. धोटेंच्या काळात तो प्रयोग झाला नाही असं नाही. त्यानंतर 2010 सर्वपक्षीय समिती स्थापन झाली, तिनं कळकळीत विदर्भाचं बंद करून दाखवलं. परंतु अलीकडे राजकारणामध्ये सोयीचं तेवढं घ्यायचं असते आणि त्याचा फटका आमच्या विदर्भाच्या चळवळीला बसतोय. 1996 भुवनेश्वर येथे BJPचं राष्ट्रीय अधिवेशन झालं. बनवारीलालजी पुरे त्यांनी ठराव मांडला. त्या ठरावात त्यांनी सांगितलं की लहान राज्यांची निर्मिती झाली पाहिजे विदर्भासह असं त्यांनी म्हटलं. तो ठराव एकंदरीत पारित झाला. पण BJPला कोणी अडवलंय? आज तर सत्तेवर आहेत ते जर आज सत्तेवर असतील तर त्यांनी ते राज्य काय करत नाहीत निर्माण. याचं कारण असं मला जे दिसतंय ते असं आहे, मुंबईचं मोह यांना सोडवत नाही. हा पहिला भाग. सत्तेवर कोणी येऊ द्या, सत्तेच्या बाहेर असले की विदर्भासाठी आवाज उचलतात, नंतर ते चूप असतात. हाच मुद्दा मी एकदा बनवलेला त्यांना एका खाजगी कार्यक्रमात विचारला होता की बाबूजी विदर्भाच्या मागणीचं काय? बाबूजी असं म्हणाले, आम्ही आमचे 2 घोडे सोडलेले आहेत मैदानात, एक केंद्रात आहे आणि एक राज्यात आहे. त्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढा विकास प्रगती करून टाकूया, नंतर बघू काय करायचं. अर्थ स्पष्ट आहे की आम्हाला मिळालेली सत्ता मी सोडणार नाही.
त्यामुळे कोणताही विदर्भातला कोणताही पक्ष असो त्यानं जनतेचा घात केलेला आहे आणि सर्वसामान्य माणसाला ते दिसते आहे, म्हणून तो माणूस देखील उदासीनच्या भूमिकेत आहे. परंतु प्रत्येकाला वाटतं विदर्भ झाला पाहिजे, आमच्यावर अन्याय होतो, विदर्भ झाला पाहिजे कारण आम्हाला न्याय पाहिजे, विदर्भ झाला पाहिजे कारण आमच्या लोकांना पोरांना नोकऱ्या पाहिजे, विदर्भ झाला पाहिजे कारण आमचा शेतकरी वाचला पाहिजे. शेतकरी कसं वाचेल, कोण वाचवणार? आमची सिंचनाची स्थिती काय आहे? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी सिंचन आमच्या पश्चिम विदर्भात आहे. पुण्यामध्ये 101% सिंचन झालेलं आहे. पश्चिम विदर्भात सिंचनाची टक्केवारी 28%च्या वर नाही आहे. ही टक्केवारी 1952-53 जर तुम्ही जर अहवाल पाहिला सिंचनाचा तर आकडेवारी जी सांगते की महाराष्ट्रात जाण्यापूर्वी सीप एंड बेरारमध्ये असताना विदर्भातील सिंचन 7% होतं, 7%. महाराष्ट्रात त्यावेळेच्या मुंबई भाषिक राज्यात असलेल्या गुजरातचं सिंचनाचं रेट होतं 4% आणि पश्चिम महाराष्ट्रात 4.5%. 4.5%, 4% आणि विदर्भ 7%. आज पश्चिम महाराष्ट्र 80%, 90%, पश्चिम विदर्भ आमचा 26%, 28%. आम्ही विदर्भ मागणार नाही तर काय करणार? आता उरला मुद्दा असा होणार का? होय, आम्ही आशावादी आहोत. कारण लहान राज्य ही विकासाची गंगोत्री असते आणि BJP त्यावर ठाम असावी असा माझा कयास आहे. आज कदाचित करणार नसेल, मग करावं लागेल त्यांना. उत्तर प्रदेशचे तुम्ही 3 राज्य तुकडे केले पाहिजे. मायावतीने तसा ठराव आणला होता, त्यात झालेलं नाही, पण व्हायला पाहिजे होतं. कारण एक उत्तर प्रदेशची लोकसंख्या 22 ते 24 कोटी आहे. इंग्लंड किंवा ब्रिटन ज्याला आम्ही म्हणतो, फ्रान्स आणि जर्मनी या 3 पाश्चिमात्य देशांची लोकसंख्या UP-पेक्षा कमी आहे. म्हणजे एका उत्तर प्रदेशात ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी बसलेले आहेत आणि त्या उत्तर प्रदेशची तुम्ही अपेक्षा करता की त्यांनी ब्रिटन, फ्रान्सपेक्षा जास्त प्रगती करावी. ते कसं शक्य आहे? आज नक्षलवादी मोडल्याचा दावा केला जात आहे. कोणतीही विचारसरणी कधी मरत नसते. कदाचित तुम्ही माणसं मारला तर ठीक आहे, मेले ठीक आहे, पण विचार का संपणार? कम्युनिस्ट मागे पडले, विचार नाही संपला. संघवाले बंदी आणली, संघ संपलाय का? नाही संपला. तसं कम्युनिस्ट नाही संपला. सध्या विदर्भाचा नेता नागपूरचा आहे, म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री विदर्भाचा आणि नागपूरचा आहे. होय सर. तरी विदर्भावर नागपूरवर अन्याय त्याच्या हातून होतोय असं तुम्हाला वाटते का? ऑफकोर्स. आमचं म्हणणं असं की हेच मुख्यमंत्री महोदय होते ज्यांनी 2010 मध्ये सर्वपक्षीय समितीत सहभाग घेतला होता आणि सांगितलं होतं विदर्भाचं राज्य झाल्याशिवाय लग्न करणार नाही. आज त्यांची मुलगी 16 वर्षाची आहे. हा इतिहास आहे. ते म्हणाले की असं करणार नाही, विदर्भाचं राज्य आम्ही मिळवून दाखवू. कुठे मिळवलं आहे? कुठे मिळवलं आहे? त्यांनी पूर्व विदर्भ यात्रा काढली, ती पश्चिम विदर्भ यात्रा काढली, ती मुनगंटीवारांनी यात्रा काढली, ती विदर्भ यात्रा. काय झालं? क्या हुआ तेरा वादा असं आम्ही विचारतो. बोलत काहीच नाही. सत्य कोणाला सोडवत नाही. पण सरते शेवटी आमचा मुद्दा असा आहे, आम्ही लहान राज्याचे कैवारी आहोत. लहान राज्य विकासाची गंगोत्री असते. जर लहान राज्य झालं तर आमच्या गडचिरोली जिल्ह्याचे 2 जिल्हे होतील. गडचिरोली जिल्हा केवढा मोठा आहे आकाराने, करा विचार. धानोरा मुरुमगावकडचा एक गाव घ्या आणि अहेरी म्हणजे अंकिसा, असरल्ली, शिरूरच्या तालुक्यातलं या 2 गावातलं अंतर 400 किलोमीटरचं आहे. म्हणजे नागपूर ते जळगावचं अंतर 400 किलोमीटर आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातलं 2 गावातलं अंतर 400 किलोमीटर आहे. विकास कसा होईल तुम्ही आम्हाला सांगा. फडणवीसांचं म्हणणं असं आहे की विदर्भ राज्य मिळाल्यानंतर तुम्हाला जे मिळू शकते त्याच्यापेक्षा आम्ही जास्त विकास करून दाखवू. नाही, चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. मग तसं जर होतं मग तुम्ही झारखंडची निर्मिती कशाला केली? करायचं नव्हतं. उत्तर प्रदेशची निर्मिती काय केली तुम्ही? आता विदर्भ राज्य कोण मागतंय? नाही, कोणी मागत नाही. सर, तुमचा प्रश्न मागण्याचा नाही आहे. प्रश्न असा आहे, तुम्हाला विकास पाहिजे का सर्वांगीण जर विकास पाहिजे असेल तर लहान राज्याला पर्याय आहे का? छोटा राज्य जेवढं असेल तेवढं विकासाची गती जास्त आहे. छोटं कुटुंब सुखी कुटुंब हे तुमचं तत्व ठरलेलं आहे ना. मग गडचिरोलीच्या कलेक्टरने समजा गडचिरोलीमध्ये 2 मेजर घटना घडल्या. एका ठिकाणी भूकंप आला आणि एका ठिकाणी पूर आला. कलेक्टरने कुठं जायचं? भामरागडला जायचं की कुरखेड्याकडे यायचं? कारण कलेक्टर हा शेवटचा समाजातला म्हणजे त्या प्रशासनाला शेवटचा घटक जो बसल्या जागी निर्णय घेऊ शकतो. कारण कुठे कुठे लक्ष द्यायचं? ते जर 2 जिल्हे झाले तर विकासाची गंगोत्री 2 ठिकाणी वाहील ना. आमचं म्हणणं तेच आहे. महत्त्वाचा मुद्दा आणखी एक लक्षात घेतलं पाहिजे साहेब.
की 1966 तत्कालीन पंजाबचं बायफर्केशन झालं, हिमाचल प्रदेशची निर्मिती झाली, हरियाणाची निर्मिती झाली. आज हरियाणा आणि पंजाब या दोन्ही राज्यांचं क्षेत्रफळ, पंजाब आहे 50,000 चौरस किलोमीटर, हरियाणा आहे 44 हजार चौरस. दोघांचं क्षेत्रफळ होतं 94,000 किलोमीटर. आमच्या विदर्भाचं क्षेत्रफळ होतं 97,000 चौरस किलोमीटर. म्हणजे आमच्या विदर्भात हरियाणा आहे, पंजाब आहे. जिल्हे किती आहेत? पंजाबमध्ये जिल्हे आहेत 22, हरियाणात जिल्हे आहेत 22. विदर्भात जिल्हे किती आहेत? 11. विकास कसा होईल आमचा? आणि विकास करतो म्हणजे काय करणार तुम्ही? आमचे शेतकरी तुम्ही मरतायत, वाचवणार तुम्ही त्यांना? शेतकऱ्याला पैसा दिलात? किती पैसे दिलात? 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये, 100 रुपये भीक देतात त्यांना? काय करतात? त्यांच्या सिंचनाची काय सोय केली तुम्ही? त्यांच्या शेतापर्यंत पाणी जायची काय सोय केली? काहीच नाही. निवड तोंडाच्याच बाबा. तुमचं सरकार फक्त अदानी अंबानीचं सरकार असू शकतं. तुम्ही गडचिरोलीमध्ये फार मोठे प्रोजेक्ट उभारतात, उभारा, आमचं काही म्हणणं नाही. गडचिरोली आमचा जिल्हा आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु आमचा जो शेतकरी मरतो आहे, दर 4 मिनिटाला एक शेतकरी आमचा आत्महत्या करतो आहे, त्याला तुम्ही वाचवणार की नाही? त्याला जगवणार की नाही? की आमचे विदर्भ निवड कसे असं तर झालं, रिठी गावात आहेत, होऊ द्या, मरतायत मरू द्या. एक नागपूर विकसित झाला म्हणजे संपूर्ण विदर्भ विकसित झाला असं होत नाही सर. विदर्भाचे प्रश्न फार वेगळे आहेत. आणि जोपर्यंत विदर्भ राज्याची निर्मिती यासाठी आहे, विदर्भ एकीकडे धानाचा कटोरा आहे. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया हे जिल्हे धानाचे जिल्हे आहेत. दुसरीकडे आमचं पांढरं सोनं आहे. वाशिम, अकोला, बुलढाणा हा पट्टा आमचा पूर्ण कापसाचा आहे. अमरावती, नागपूरचा पट्टा संत्र्याचा आहे. एक पिरियड असा होता की आमच्या अकोटचं कापूस, एक पिरियड असा होता की अकोला जिल्ह्यात आमचा कापूस बैलबंडीतून बऱ्हाणपूरला जायचं बैलगाडीतून, आणि तिथून तो कापूस ढाक्याला पाठवला जायचं नावेतून. आणि ढाक्यात बोललेला कापूस या जगातली प्रसिद्ध मलमल म्हणून पुढे आला. कुठे गेला तो आमचा कापूस? आम्ही प्रश्न विचारणारच आहोत. परंतु उद्याचे भावी पंतप्रधान म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा आहे ते दोघंही नागपूरचे आहेत. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस. सर तुम्ही जर्नलिझममध्ये इतके वर्ष काढले, असा प्रश्न कसा विचारतात? हे राजकारण नाही सर. हे राजकारणात कशाला कोणी काही होणार नाही सर, लक्षात घ्या. मला नाही वाटत या दोघांकडून तुम्हाला काहीच अपेक्षा नाही. अपेक्षा काय करायची? जो माणूस लॅमिनेटरवर फिरत होता त्या माणसाची संपत्ती किती? 10,000 कोटी, 5,000 कोटी. जो माणूस लॅमिनेटरवर फिरत होता, किक मारताना आवाज यायचा आम्हाला, त्या माणसाला पाहिलेलं आम्ही. त्या माणसाची संपत्ती तुम्ही विचारात घेणार की नाही? म्हणजे हे तुम्ही अपेक्षा ठेवा म्हणता आम्हाला. आणि ते त्याचं कर्तृत्व आहे का? खरोखरच कर्तृत्व आहे की 10,000 कंपनी माझं डोकं 200 कोटी रुपये दर महिना कमवते असं तो म्हणतोय? कसं शक्य हो मला सांगा तुम्ही काँग्रेसवाल्यांना बदनाम केलात की काँग्रेसने पैसे दिले, मग तुम्ही काय कमी खाल्लात का? काँग्रेसने 60 वर्षाचा जेवढा पैसा खाल्ला त्याच्या 10 पट पैशांनी 10 वर्षात खाल्ला आहे. हा इतिहास आहे. आज सिमेंटचा रोड दिसतं ना आम्हाला, बांधकामात किती बोरी सिमेंट लागलं असेल? कुठलंही काम आज किती टन, म्हणजे मी त्या दिवशी समृद्धी महामार्गाचं पाहिलं, 1200 कोटी सिमेंट बॅग लागल्या. आता 1200 कोटी सिमेंट बॅगवरती, एका सिमेंट बॅगवरती कोणताही नेता असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल, तो तर काही तुमच्यावर म्हणजे फुकटमध्ये तर घेणार नाही, तो तुम्हाला पर्सेंटेज देणार आहे. आता 1200 कोटी सिमेंट बॅगमध्ये किती कमिशन खाल्लं गेलं? आणि लाभार्थी कोण? त्यामुळे सरकारनं असं म्हणू नये की फार चांगलं सरकार आहे, असं नाही आहे. हे सरकार दिसायसाठी फार चांगलं आहे. गरिबांच्या यातना गरिबांना माहिती आहे. तुम्ही गरिबांच्या वाट्याला 10,000 रुपये दिले, बिहारमध्ये निवडून आला, त्याचा अर्थ थोडंच होते की जनता तुमच्यासोबत आहे, असं होत नाही. पण आता 8 तारखेला मायबाप सरकार, फडणवीस सरकार नागपुरात येत आहे. होय सर. त्यांना आपण भेटणार आहात का? म्हणजे नाही सर, मी तर जाणार नाही. विदर्भवादी म्हणजे आमचे विदर्भवादी कोणी भेटणार नाहीत. आमच्या काही विदर्भवाद्यांनी मोर्चा ठरवला होता 16 तारखेला लॉंग मार्चचा, परंतु अधिवेशन त्याच्या अगोदर संपते आहे, त्यामुळे त्यांचाही निरुपाय झालेला आहे. आणि सगळीकडे निवडणुकीचं चित्र आहे, आमच्या लोक निवडणुकीत व्यस्त आहे. त्यामुळे सध्या
तुम्ही ज्या म्हणतात त्या पद्धतीने यावर्षी काही मोर्चा वगैरे दिसण्याची शक्यता कमी आहे. परंतु विदर्भ होणार आहे, कदाचित ते विदर्भाच्या मागणी जनतेतून होईल किंवा राज्यकर्त्यांनी ते द्यावं लागेल, एवढंच माझं म्हणणं आहे. मग यावेळी अधिवेशन होणार का? म्हणजे काहीच होणार नाही सर अधिवेशनात. या पहिला दिवस श्रद्धांजलीचा, दुसरा दिवस काम तहकूब शेतकऱ्याच्या मुद्द्यावर, तिसरा दिवस गोंधळ, संपलं अधिवेशन. राधाकृष्ण विखे पाटील जे सरकार या राज्यात कोणाचंही येऊ ते मंत्री असतातच, कोणत्याही पक्षाचं, शिवसेनेचं असेल, काँग्रेसचं असेल, राष्ट्रवादीचं असेल, किमान ते विरोधी पक्षनेते तरी असतात. 2016 विरोधी पक्षनेते असताना ते असं म्हणाले, नागपुरात 6 आठवड्याचं अधिवेशन झालंच पाहिजे. हे राधाकृष्ण विखे पाटलांचं स्टेटमेंट आहे आणि ते स्टेटमेंट महाराष्ट्र सरकारच्या लोकराज्य मासिकात छापल्या गेलेलं आहे. मी काय माझ्या खिशातलं सांगत नाही. म्हणजे जे नेते 6 आठवड्याचं अधिवेशन घ्या असं सांगतात, त्यांना काय सील लागलं काय त्यांच्या तोंडाला न बोलत का नाहीत ते? आमचा प्रश्न तेच आहे की तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा नाही, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. ते ठीक आहे, जनतेत निवडून दिलं वगैरे वगैरे म्हणून आता काय झालं काय निवडले सगळे फंडे लोकांना कळलेले आहेत, आम्ही नाही बोलत. परंतु आमचं म्हणणं असं आहे, तुम्ही आलात तर इमानदारीने 6 आठवडे काढा. तुम्ही आलात करोड रुपयाचं भूर्दंड घेऊन निवडून आलात, व्यवस्थित अधिवेशन घ्या, एवढीच आमची अपेक्षा आहे. विदर्भाच्या प्रश्नाची चर्चा होईल ही आमची अपेक्षा आहे. उलट आता सध्या लोकांची मेंटॅलिटी अशी चालली आहे की बाई नागपुरात येऊच नका, उलट तुम्ही आलात की ट्रॅफिक जाम होते, आम्हाला त्रास होतो. सर बिलकुल सत्य आहे तुमचं म्हणणं, कारण काहीच घडत नाही ना. काही जर घडलं असतं तर लोकांना ते पॉझिटिव्ह राहिलं असतं. तुम्ही काहीच करत नाही. पहिल्या हुरडे पार्ट्या व्हायच्या, आता हुरडा संपला, आता सफारी करता, टायगर सफारी करता, वाघ पाहायला जाता. त्यामुळे लोकांची मानसिकता तुमच्या संदर्भात लोकांची मानसिकता मेलेली आहे. आता लोक तुम्हाला ऐकत नाही ऐकत. त्यामुळे तुमच्याविषयी काहीच सहानुभूती उरलेली नाही. हे बरोबर आहे, कशाला येता? इतकं हजारो कोटी रुपये खर्च करून नागपूरला येण्यापेक्षा तिथेच बसा ना, काय करायचं करा. बरोबर आहे. प्रभाकर कोंडबत्तुमार यांनी प्रश्न केला आहे की कशाला येतात. हेच विषय आहे. हा यात दम आहे. नमस्कार.